नमस्कार मित्रांनो, तुमचे पॅन कार्ड जर खराब झाले असेल किंवा हरवले असेल तर तुम्ही तुमचे पॅन कार्ड घरबसल्या अतिशय सोप्या पद्धतीने मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता. परंतु तुमचे पॅन कार्ड हे कोणत्या वेबसाईटवरून बनले आहे हे तुम्हाला चेक करून पाहणे गरजेचे आहे. तर पॅन कार्ड हे 3 वेबसाईटवरून बनतात. पहिली वेबसाईट इन्कम टॅक्स, तसेच दुसरी NHDL आणि तिसरी UTI. तर तुमचे पॅन कार्ड हे कोणत्या वेबसाईटवरून बनले आहे हे तुमच्या पॅन कार्डच्या मागच्या साईडला तुम्ही बघू शकता. आणि तुमचे पॅन कार्ड चेक केल्यानंतर कोणत्या कंपनीने बनवले हे चेक केल्यानंतर हे पॅन कार्ड कसे डाउनलोड करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती जर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून इथून पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल. तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, आपण सर्वप्रथम इन्कम टॅक्स या वेबसाईटवरती पॅन कार्ड कसे डाउनलोड करायचे हे आपण पाहणार आहोत. तर तिन्ही वेबसाईट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, तुम्ही यावरती क्लिक करा. तर इन्कम टॅक्स या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही अशा पेजवर याल. तर इथे तुम्हाला इन्स्टंट ई पॅन हा ऑप्शन दिसत आहे. तर इन्स्टंट ई पॅन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही नवीन पेजवर रिडायरेक्ट व्हाल. तर तुमच्यासमोर असा नवीन पेज ओपन होईल. असा नवीन पेज ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला चेक स्टेटस अँड डाउनलोड पॅन याच्या खाली तुम्हाला कंटिन्यू हा ऑप्शन दिसत आहे. तर कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करून घ्या. कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करताच तुम्ही परत नवीन पेजवर याल. तर या पेजवर आल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर हा टाकून घ्यायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकून झाल्यानंतर तुम्हाला खाली निळ्या रंगामध्ये कंटिन्यू हा ऑप्शन दिसत आहे. तर कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करा. कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करताच तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक OTP सेंड केला जाईल. तर तो OTP तुम्हाला या 6 बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे. OTP टाकून झाल्यानंतर खाली कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करताच तुमच्यासमोर 2 ऑप्शन दिसेल. तर तुम्ही इथे पाहू शकता, व्ह्यू ई पॅन आणि डाउनलोड ई पॅन. तर तुम्हाला डाउनलोड ई पॅन यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. डाउनलोड ई पॅन या ऑप्शनवर क्लिक करताच तुमचे पॅन हे डाउनलोड होईल. तर इथे तुम्हाला एक पासवर्ड मागितला जात आहे. तर इथे तुमची जशी डेट ऑफ बर्थ आहे, म्हणजे तुमची जशी जन्मतारीख आहे तशी जन्मतारीख इथे कुठलाही स्पेस वगैरे न देता जशीची तशी टाकून घ्यायची आहे. आणि ओपन या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. लगेच तुमचे पॅन कार्ड इथे ओपन होईल. तर आता आपण NHDLचं पॅन कार्ड कसं डाउनलोड करायचं हे आपण पाहणार आहोत. तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या NHDLच्या वेबसाईटवरती क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर असा पेज दिसेल. तर असा पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा पॅन कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे. पॅन कार्ड नंबर टाकून झाल्यानंतर तुम्हाला खाली तुमचा आधार कार्ड नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. आणि खाली तुमची डेट ऑफ बर्थ, म्हणजेच तुमच्या डेट ऑफ बर्थचा इथे महिना आणि इथे लास्टचे इयर म्हणजे 2002 तसेच 1947 जे काय असेल ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. आणि इथे टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून खाली तुम्हाला आय एम अ नॉट रोबोट या चौकटीमध्ये क्लिक करून घ्यायचं आहे. आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या पॅन कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो दाखवला जाईल. त्यानंतर तुमचा जीमेलसुद्धा दाखवण्यात येईल. व इथे OTP ईमेल IDवर घ्यायचा की मोबाईल नंबरवर या चौकटीमध्ये क्लिक करून घ्या. जसे की मी मोबाईलवरती OTP घेत असल्यामुळे मी मोबाईल नंबरच्या शेजारी क्लिक करून घेतले आहे. आणि इथे टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून जनरेट OTP या ऑप्शनवर क्लिक करून घ्या. जनरेट OTP या ऑप्शनवर क्लिक करताच तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP तुम्हाला या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि OTP टाकून झाल्यानंतर खाली व्हॅलिडेट हा ऑप्शन दिसत आहे. तर व्हॅलिडेट या ऑप्शनवर क्लिक करून घ्या. व्हॅलिडेट या ऑप्शनवर क्लिक करताच तुमच्यासमोर असा पेज दिसेल. तर तुम्ही जर 30 दिवसाच्या आत तुमचे पॅन कार्ड डाउनलोड करत असाल तर तुम्हाला पेमेंट करायची गरज नाही. परंतु 30 दिवसाच्या वरती जर झाले असेल तर तुम्हाला ₹8 पेमेंट हे करावे लागणार आहे. तर 1 नंबरचा
ऑप्शनवर क्लिक करा आणि तुमच्या पेटीएमद्वारे तुम्ही इथे पेमेंट करून घ्या। तर 1 नंबरच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून प्रोसेड टू पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचे आहे। त्यानंतर पे कन्फर्म या ऑप्शनवर क्लिक करा। लगेच तुमच्यासमोर असा पेज ओपन होईल। तर इथे 2 नंबरला UPI याच्यासमोर क्लिक करा आणि त्यानंतर इथे परत 2 नंबरलाच पे युजिंग पेटीएम UPI या समोर तुम्हाला क्लिक करून घ्यायचे आहे आणि ओपन पेटीएम ॲप या ऑप्शनवर क्लिक करा। ओपन पेटीएम ॲप या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला हे पेमेंट करून घ्यायचे आहे। हे पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला एक ॲक्नॉलेजमेंट स्लिप मिळेल आणि ॲक्नॉलेजमेंट स्लिप मिळाल्यानंतर लगेच तुम्हाला पॅन कार्ड डाउनलोड PDF हा ऑप्शन दिसेल। तर तुम्हाला हे पॅन कार्ड डाउनलोड करून घ्यायचे आहे। पॅन कार्ड डाउनलोड झाल्यानंतर पासवर्डमध्ये तुमची सेम डेट ऑफ बर्थ जशी टाकली होती तशी डेट ऑफ बर्थ टाकून तुम्हाला हे पॅन कार्ड ओपन करून घ्यायचे आहे। लगेच तुमचे पॅन कार्ड डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर ओपन होईल। त्यानंतर UTI पॅन कार्ड हे कसे डाउनलोड करायचे, तर UTIची वेबसाईट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तुम्हाला त्या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्ही या पेजवर याल। या पेजवर आल्यानंतर वरती तुमचा पॅन नंबर टाकून घ्यायचा आहे आणि खालच्या बॉक्समध्ये तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे। त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकून झाल्यानंतर खाली जसा कॅप्चा कोड तुम्हाला दिसत आहे तो कॅप्चा कोड खालील चौकटीत टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। लगेच तुम्हाला एक OTP टाकून तुमचे पॅन कार्ड हे तुम्ही डाउनलोड सहजरित्या इथे करू शकता। तर अशी महत्त्वपूर्ण माहिती होती। तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा व ही माहिती इतर मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका।